मेळघाट परिसरातील धारणी आरोग्य उपकेंद्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या माता आणि बालकाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेवर आदिवासी समाज बांधवात कमालीचा नाराजीचा सूर दिसून येत आहे। यावरून युवक काँग्रेसने सुद्धा आरोग्य प्रशासन विरुद्ध आपला संताप व्यक्त केला। आरोग्य व्यवस्थेतील सतत उघडकीस येणाऱ्या त्रुटी, गर्भवती महिलांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचा आरोप आणि मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची ही बिकट परिस्थिती यामुळे युवक काँग्रेसने थेट प्रशासनावर हल्ला चढवला आहे। धारणी येथील घटनेत आरोग्य विभागातील दुर्लक्ष, वेळेवर उपचार न मिळणे आणि प्राथमिक सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करत या दुर्दैवी मृत्यूंना जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मेळघाटात दरवर्षी माता बाल मृत्यूची संख्या वाढत आहे आणि प्रशासन मात्र हातावर हात धरून बसले आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून लगेच राजीनामे द्यावेत अशी मागणी युवक काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी केली। पालकमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। माता मृत्यू प्रकरण वाढत आहे तर काय आपली प्रतिक्रिया आहे आणि काय तक्रार करण्यात आली आपण? मी आज माननीय मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे तक्रार केली। तक्रारीचं स्वरूप असं होते की अमरावती जिल्ह्यात आरोग्य विभागाचा एकदम भोंगळ कारभार सुरू आहे। केंद्र शासनाच्या वतीने असो की राज्य शासनाच्या वतीने असो, करोड रुपये या अमरावती जिल्ह्याला निधी स्वरूपात दिले जातात, परंतु याचा फक्त कागदावर कुठेतरी हा निधी खर्च केला जातो। मुळात आदिवासी समाजाला, मेळघाटवासियांना याचा कुठलाही उपयोग होत नाही। तुम्ही तिथे PSC सेंटर पाहाल तर तिथे टेक्निशियनच्या व्यतिरिक्त कोणताही आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतो। एवढी सगळी यंत्रणा असताना शेवटी मागील 5 महिन्यात 64 कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आणि काल परवामध्येच पुन्हा 4 बालकांचा या उपकेंद्रात मृत्यू झाला आणि एका मातेचा सुद्धा मृत्यू झाला। शेवटी उच्च न्यायालयाला, सरकारला, या महायुतीच्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात ताशेरे ओढावे लागले। इथपर्यंत ही नामुष्कीची बाब अमरावती जिल्ह्यावर आलेली आहे। त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दाखल केलं की आणि CO ज्या अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि आरोग्य अधिकारी यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी सांभाळून आजच तत्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे अशी आमची एक विनंती आणि सूचना आहे। आपल्या मागणीची पूर्तता केली नाही तर आपण काय आंदोलन करणार? येणाऱ्या काळात आमच्या मागणीची पूर्तता केली नाही तर अमरावती जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांची सुद्धा मी बाईट आताच पाहिली की या पहिल्याच्या काळात सुद्धा असे मृत्यू होत होते। अरे, पहिल्याच्या कार्यकाळात असे मृत्यू होत होते म्हणूनच तर तुम्हाला आज लोकांनी निवडून आणलाय। तुम्ही सुद्धा अगर मागचं करत राहाल तर हे बालक मृत्यू असंच होत राहील आणि विशेषतः तुमचा खर्च जो तुम्ही करत आहे तो कोणावर करत आहे, त्याचा उपयोग काय होत आहे याची शहानिशा करणं ही पालकमंत्र्याची जबाबदारी आहे। अमरावती जिल्ह्याचं त्यांनी पालकत्व घेतलं आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना आम्ही याबाबत